दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या। पुढील अनिश्चित काळासाठी बस फेऱ्या बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे निर्देश दिले आहेत। अधिक अपडेट या प्रकरणी आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती आहे? महाराष्ट्रातील बस चालकाला कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये मारहाण केल्याची आणि त्याला काळं फासल्याची घटना आहे ती घडलेली होती आणि त्याचे पडसाद अजूनही उमटताना पाहायला मिळतात। खरं तर परवा रात्री हा सगळा प्रकार झाल्यानंतर कालपासूनच कोल्हापुरातील सर्वच बस स्थानकातून कर्नाटककडे जाणाऱ्या सगळ्या बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत। निपाणी, बेळगाव, हुबळी या ठिकाणी जाणाऱ्या ज्या काही बस आहेत त्या पूर्णतः बंद आहेत आणि अनिश्चित काळासाठी या सगळ्या बस सेवा बंद असतील असं काल सकाळी सांगण्यात आलेलं होतं। मात्र काल ठाकरे गटाने या संदर्भात आंदोलन देखील केलं। त्यानंतर राज्यभरात देखील या सगळ्या घटनांचे पडसाद आहेत ते उमटले आणि त्यामुळे रात्री उशिरा या संदर्भात आणखी एक निर्देश देण्यात आले, ते म्हणजे अनिश्चित काळासाठी ही सगळी बस सेवा जी आहे ती बंद करण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांनी दिल्या आहेत। त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातून बेळगावलाची एसटी सेवा जी आहे ती बंद असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे कर्नाटकातील काही बस आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, आपली सेवा देत आहेत। अंशतः त्यांनी आपली सगळी सेवा आहे ती सुरू ठेवल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय भास्कर जाधव या चालकाला जी काही मारहाण झाली त्यानंतर त्याला देखील काल सुरक्षितपणे कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं, त्याचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। आणि त्याचमुळे प्रवाशांना मात्र मोठे